आज का ही दिन 26 सितंबर 1995 नवरात्र। मेरे घर में जम्मू कश्मीर से फोन आ गया है। कैप्टन विनायक गोरे सीएम हैं। अशीच एक नवरात्र आईचा जागर सर्वत्र होत होता, पण या आईसाठी मात्र ती नवरात्र वेगळीच ठरली। त्यांच्या काळजाचा तुकडा विनू म्हणजेच शहीद कॅप्टन विनायक गोरे आतंकवाद्यांशी लढताना त्यांना वीरमरण आलं आणि त्यानंतर त्यांच्या आई बनल्या भारतासाठी वीरमाता अनुराधा गोरे। म्हणजे मला असं वाटतं त्यांनी सैन्यात जाणं हा जसं देवानी त्याच्यासाठी ठरवलेला रोल होता, तसं अकाली त्याला मरण येणं हे पण देवानीच ठरवलेलं होतं आणि त्याची मी आई होणं हे पण देवानीच ठरवलेलं होतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता नुकत्याच त्या वारल्या, आमच्या मुख्याध्यापिका होत्या, त्यांनी मला पत्र पाठवलं की अगं लवकरात लवकर शाळेत ये, कारण अनेक असंख्य विनायक तुझी वाट बघतायत। आपल्या लेकाच्या बलिदानानंतर खचून न जाता त्यातून त्यांनी स्वतःसाठी निर्माण केली ती एक वेगळीच जिद्द। इतर शहीदांच्या कुटुंबाबद्दल अधिक माहिती करून देणं, भारत माताला अजून विनायक गोरे कसे मिळतील यासाठी एक वेगळा लढा लढणं, कॅप्टन विनायक गोरे यांच्या नावाने अधिक उत्तम काम करणं, हे सगळं उराशी बाळगलं आणि त्यासाठी काम करायला सुरुवात केली। म्हणजे कारगिलच्या वेळेला तर काही जणांचं वय चक्क 20-22 एवढंच होतं, पण त्यांच्या आया मी जेवढी आणि जशी ऍक्टिव्ह झाले तशा नाही ना झाल्या। त्यांना सांभाळणारे हात जसे मला मिळाले तसे त्यांना नाही मिळाले। कुत्र्या मंदिरासारखे सामान्य जीव सुद्धा आई जेव्हा बनते तेव्हा ती खूप प्रोटेक्ट करते मुलाला, पण त्यांच्यात आणि आपल्यात फरक एवढाच असतो की आपल्याला प्रोटेक्ट नुसतं करून चालत नाही, तर त्याला लढ्यासाठी त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी तयार करायचं असतं। की सुरुवातीला मला त्याच्या खोलीत म्हणजे मुलं जेव्हा खेळतात तेव्हा एक विशिष्ट वास असतो, किंवा तसा मला त्याच्या खोलीत जाणवायचा की आधी बसलेली असेल तर मला असं जाणवायचं की तो माझ्या अवतीभोवती आहे, बोलतोय, पण मग मी एक क्षणी असा निर्णय घेतला की नाही तो माझ्यात गुंतून राहणं ही चांगली गोष्ट नाहीये। मग मी शेवटी माझ्या मनाला त्याला बजावलं, देवाला बजावलं की नाही आता माझे आणि त्याची लिंक तोडून टाक। त्यांचा हा लढा आजही सुरू आहे। नवरात्रीत आईचा जागर होताना या आईचा जागर कसा बरं होणार नाही? चला त्यांचा हा लढा अधिक जाणून घेऊया। कॅप्टन विनायक गोरे यांची वीरमाता अनुराधा गोरे। कोठून आणले धैर्य एवढे, कोठून आणले माधव ग, गमावूनही पुत्र आपुला देशहितास्तव अर्जव ग, दुःखाचा लवलेश कुठे नच तव मुद्रेवर गौरव, वीरमाई हे कोठून आणले अंतरातले वैभव ग, तू हृदयाची जखम सजवून केले समुचे सांत्वन ग, तुझी वेदना हासून घडवी देशभक्तीचे दर्शन ग, या देशाच्या स्वातंत्र्याला कोण हरविलं दानव ग, धन्य देश हा तुझ्या सम प्रगल्भ वसती मानव ग। कशी आहेस मैत्रिणी? तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंकची मी चित्राली। आज काहीतरी हटके करूया असं नेहमी म्हणते, पण आता नवरात्रोत्सव सुरू झालाय आणि आईचा जागर, दुर्गेचा जागर, विविध आईच्या रूपांचा जागर आपण करतोय। आणि अशा वेळेला अशा एका आईला मी भेटली आहे जिच्या बद्दल काय बोलू, किती बोलू आणि काय नाही हे मलाच कळत नाहीये। मी भारावले आहे खरं तर त्यांना भेटून। तर वीर माता असं त्यांना संबोधलं जातं आणि अनुराधा गोरे मॅडम आहेत आपल्यासोबत। कशा आहात तुम्ही? एकदम मजेत आणि इतकं छान वाटतंय तुम्हाला भेटून। म्हणजे नवरात्रीत आपण विविध ठिकाणी जातो आईचं रूप पाहायला, त्याची पूजा अर्चा करायला, त्यांना भेटायला, पण अशा एखाद्या आईला मी या निमित्त भेटेन असं वाटलं नव्हतं आणि इतकं छान वाटतंय। भेट तर खास आहे, नवरात्र निमित्त आहे आणि तुमच्याबद्दल काय सांगावं, किती सांगावं ते मलाच कळत नाही, बिकॉज आय एम शुअर अनेकांना तुमचा सगळा लढा माहिती आहे, तुमचा सगळा प्रवास माहिती आहे। वीर माता असं जेव्हा तुमच्या नावापुढे जोडलं गेलं ते तो सगळा जो काही इतिहास आहे त्याच्यामागे तो सगळा माहिती आहे। पण मला आज या निमित्त विचारावं असं वाटतं की जेव्हा आई असं म्हटलं जातं आपसुकच एक वेगळी जिद्द, एक वेगळं बळ येतं का हो? येतं कारण कोणतं म्हणजे अगदी कुत्र्या मंदिरासारखे सामान्य जीव सुद्धा आई जेव्हा बनते तेव्हा ती खूप प्रोटेक्ट करते मुलाला,
पण यांच्यात आणि आपल्यात फरक एवढाच असतो की आपल्याला प्रोटेक्ट नुसतं करून चालत नाही, तर त्याला लढ्यासाठी, त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी तयार करायचं असतं. आणि मग प्रत्येक आईला, अगदी गोर गरीब, शिकलेली अशिक्षित कोणी असू दे, तिला वाटतं की आपल्या मुलाला जास्तीत जास्त आपण चांगलं किती देऊ, काय करू, आणि कदाचित त्याला काय करायचं किंवा त्याचा एम काय असावा हे प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकेल, पण जास्तीत जास्त जेवढं चांगलं देता येईल तेवढं प्रत्येक आई देत असते. नक्की साडी. आज अनेकांना सैन्याबद्दल एक वेगळं एक रिस्पेक्ट आहे, एक आदर आहे. जेव्हा तुमच्या लेकाने ठरवलं किंवा जेव्हा त्यांनी खूप कमी वयातच हे ठरवलं होतं की ते जाणार आहेत सैन्यात, तेव्हा तुमच्यातली आई काय विचार करत होती? जेव्हा ते सैन्यात जायला सज्ज झाले तेव्हा काय विचार करत होती? आणि ते असतानाची आई कशी होती? आणि तो क्षण, ते गेल्यानंतरची आई काय? तर मी सातारची. हं. आमच्या आसपास अनेक जण सैन्यामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे मराठा राज्य जे होतं त्याची ती राजधानी होती. बरोबर. त्यामुळे वातावरण खूप वेगळं होतं. त्याचा जन्म सातारलाच झाला. आणि सैन्यात जायचा निर्णय मला जेव्हा त्यांनी कळला तेव्हा तर थोडासा नंतर कळला, पण लहानपणापासूनची जडणघडण आपोआपच तशी होत गेली. म्हणजे तो गडकिल्ल्यांना, म्हणजे मला नाही वाटत आहे की एखादा तरी गडकिल्ला असा असेल की त्यांनी भेट दिली नाहीये जाईपर्यंत. त्याच्याशिवाय त्याला पोहणं येत होतं, सायकलिंग येत होतं, फुटबॉल, हॉकी, वाचन प्रचंड करायचा. आणि त्या वाचनामध्ये म्हणजे मला असं वाटतं की कोणीतरी असं डिक्लेअर केलं की बौमा पुरंदऱ्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक केवळ 30 रुपयाला विकत मिळेल. तर हा तर तेव्हा त्यावेळेला 30 रुपये खूप होते, पण शाळेत पॉकेट मनी मधून ते पैसे साठवून त्यांनी ते पुस्तक घरी घेऊन आलं आणि बाहेर होतं त्याचं. तसं ते सावरकर, विवेकानंद हे एक आदर्श होते. लहानपणी खेळ पण ते असेच सगळे खेळायचा. आणि मग म्हणजे थोडक्यात अपसुकतेची अशी जडणघडण होत होती की सैन्याला पूरक किंवा पोषक, आणि त्यावेळेला निवड व्हायला त्रास झाला नाही. आणि त्यांनी जेव्हा सांगितलं की मला सैन्यात जायचंय, मी तुला खरं सांगू का, मी सातारची असून मला किंवा त्याच्या बाबांना मोठे ते अधिकारी होते, पण आम्हाला हे माहिती नव्हतं की सैन्यात जायचं म्हणजे सैनिकांची एंट्री वेगळी असते, अधिकाऱ्यांची वेगळी असते. मग त्याचं त्यांनी सगळं शोधून काढलं आणि आम्ही प्रोत्साहन मात्र त्याला नक्की दिलं. आणि मला असं वाटतं की ह्याच्यातून त्याच्या मनात कुठेतरी असं एक एनसीसी मध्ये होता तो, त्या सगळ्याचा परिणाम असा होत गेला की नाही, म्हणजे विनयच असं नाही तर त्याचे 2 मित्र, म्हणजे एक विंग कमांडर म्हणून रिटायर झाला आणि दुसरा एकाच वर्गातला, तो आता रिटायर होईल ब्रिगेडियर म्हणून. तर तिघांनी जणू काही ठरवून ते, कोणी 12वी नंतर गेला, हा बीकॉम नंतर परीक्षा देऊन गेला, तो इंजिनियर होऊन गेला, पण ते गेला. आणि त्याला सगळं लहानपणापासून, आत्ताच्या मुलांना ब्रेकफास्ट म्हटलं की खूप वेगळं काहीतरी वाटतं, पण मला असं वाटतं तो फुटबॉल किंवा हॉकी खेळायला जायचा तेव्हा त्याचा ब्रेकफास्ट ठरलेला असायचा. एवढा मोठा ग्लासभर लस्सी, नाचणीची मोठी अशी मस्तपैकी भाकरी, त्याच्यावर लोणी आणि लसणीची चटणी, खोबरं, म्हणजे हेल्दी खाणं हे त्याला म्हणजे असं होतं. आणि तेव्हा मी नोकरी करत होते, खरं तर शाळेमध्ये होते, त्यामुळे इतर सगळ्या असतात तशा. आणि माझंही बालपण म्हणजे मी म्हणते इतरांपेक्षा खूप समृद्ध केलं. म्हणजे मुंबईच्या लोकांना तर कल्पनाच येणार नाही की आम्हाला पण पोहणं, सायकलिंग, त्या काळात म्हणजे माझं आता मी 75 उलटली, बापरे, तरी आम्ही हे सगळं केलं. म्हणजे हायकिंग ट्रेकिंग म्हणून केलं नसेल, पण आज नवरात्र आहे, मग चला आज कुठे जायचंय, ताजिंका ताऱ्यावर जा, आज सोमवार आहे मग योतेश्वरावर जा, कोटेश्वरला जा, असं सगळं. आणि सज्जनगडाला तर आम्ही किती वेळा गेलो. त्यामुळे माझंही बालपण खूप वेगळं गेलं. त्यावेळेला आता ते नाहीये, पण NDA म्हणून होतं, त्याच्यामध्ये मी होते. असं आम्हाला पांढरा पायजमा, निळा त्याच्यावर हे, आणि अशी केशरी टोपी, आणि असा तो युनिफॉर्म. 62च्या युद्धाच्या वेळेला एक फिल्म बनवली होती, त्याच्यात आमचं शूटिंग घेतलं होतं की मुली पण आमच्या कशा तयार होत आहेत, असा त्याचा होता. त्यामुळे मला वाटतं कुठे ना कुठेतरी त्याचं असं ते सगळं कॉम्बिनेशन आपसुकच होत गेलं. आणि मला नाही वाटत आहे मी केलं असं आपण म्हणावं असं, कारण देवाच्या हातात सगळं असतं आणि देव आपोआप प्लॅनिंग करत असतो कोणाचा रोल कसा आहे, काय आहे. म्हणजे मला असं वाटतं त्यांनी सैन्यात जाणं हा जसं देवानी त्याच्यासाठी ठरवलेला रोल होता, तसंच अकाली त्याला मरण येणं हे पण देवानीच ठरवलेलं होतं. आणि त्याची मी आई होणं हे पण देवानीच ठरवलेलं होतं. कारण मला असं वाटतं की विनयसारखे असे असंख्य जण, विनयपेक्षाही कमी वयात, म्हणजे कारगिलच्या वेळेला तर काही जणांचं वय चक्क 20-22 एवढंच होतं, पण त्यांच्या आया मी जेवढी आणि जशी ऍक्टिव्ह झाले तशा नाही ना झाल्या. त्यांना सांभाळणारे हात जसे मला मिळाले तसे त्यांना नाही मिळाले. त्याच्यानंतर मला असं वाटतं की सैन्य दलाचे अनेक, म्हणजे अपंग सैनिक असू देत किंवा वीर नारी असू दे, 1900 म्हणजे सगळ्या लढायांचा गोषवारा. आतापर्यंत मी किती शेकडो सैन्य अधिकारी किंवा सैनिकांना भेटून त्यांच्या शौर्य कथा, 71चं युद्ध, त्याच्यानंतर
सियाचीन, कारगिलचं युद्ध, ह्या सगळ्यावर माझी जी पुस्तकं लिखाण वगैरे झालं, तर ते शौर्य 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 नावाची विवेकानंद केंद्राने प्रकाशित केलेली दुसरी, आ चंद्र सूर्य नांदो, मुंबईचे मार्टियर्स, अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बाकीची मी पुस्तकं लिहिली नाही असं नाही, पण हा माझ्या पुस्तकांच्या लेखनाचा विषय आपोआप तो बनत गेला. कारण म्हणजे पहिलं मी तुला म्हटलं तसं इतर जशा बायका असतात तसं नोकरी होती. मला माझ्या आईने जसं मी म्हटलं तसं पोहणं आणि याचा उल्लेख केला, तसं दर सुट्टीमध्ये आम्ही विणकाम, भरतकाम, शिवणकाम, म्हणजे माझ्या मुलीचं लग्न होईपर्यंत माझे आणि मुलीचे कपडे माझे मी शिवत होते. विनेचे लहानपणी शर्ट पॅन्टही मी शिवलेले आहेत. एवढं म्हणजे आवडच होती मला ती. गार्डनिंगची आवड होती. म्हणजे आता माझा ब्लॉग पहिल्या ह्याच्यावर आहे, पण ग्राउंड फ्लोअरला होता आणि माझ्या घराच्या तिन्ही बाजूला मस्त बाग होती आणि भरपूर झाडं होती आणि नेम इट अँड हॅव इट इतकी झाडं होती. बांबू होता, अशोक होता, अनंत होता, तगर, अनेक होती. तर ह्या सगळ्याची मला आवड होती. त्यामुळे मी इतरांपेक्षा थोडी हटके, तसं टीचर म्हणून पण मी थोडी हटके होते. म्हणजे मला मध्ये जेव्हा जुने विद्यार्थी भेटतात तेव्हा म्हणायचं की बाई, जगात अशा खूपच थोड्या बाई असतील ना की ज्या आम्हाला सांगतात की रोज BBC न्यूज ऐका किंवा आमच्यासाठी कॅसेट तयार करा, किंवा खूप म्हणजे मला काही जण म्हणजे एक मुलगी तर मला चांगली आठवते, तिला वडील नव्हते. तर आम्हाला जेव्हा जो मूल्य शिक्षणाचा तास असायचा तेव्हा मी खूप वेगळं काहीतरी त्यांच्याशी बोलायची, शेअर करायची. ती म्हणाली, बाई तुमच्या तासाला ना मला माझे वडील नाही आहेत ना त्याची जाणीव होऊन देत नाही तुम्ही. कारण का की आईच्या गप्पा वेगळ्या असतात, वडिलांच्या गप्पा वेगळ्या असतात. म्हणजे घराचं जग हे आईचं असतं, घराबाहेरचे जग दाखवणे हे वडिलांचं असतं. तेव्हा मी अशी होते. मग सेल्फ स्टडी टेक्निकचे मी वर्कशॉप घ्यायची, वाचन वेगावर वर्कशॉप घ्यायची, सुट्टीत शिबिरं घ्यायची. त्यामुळे मी शिक्षिका म्हणून पण थोडी वेगळी होते. आणि ह्या सगळ्याचा फायदा म्हणण्यापेक्षा उपयोग मला विनय गेल्यानंतर झाला. म्हणजे एक तर आजही असं होतं की माझे विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात गेलेले आहेत आणि मग कुठच्याही चॅनलवर असेल, वर्तमानपत्रामध्ये असेल किंवा आणखीन कुठे काही, म्हणजे आत्ता मला वाटतंय माझीच एक स्टुडंट मंजिरी फाटक, सॉरी ती माहेरची, आता ती डॉक्टर आहे आणि तिने एक सर्व काही नावाचं एक ते त्याच्यावर तो खूप माझा तो व्हायरल झालाय. म्हणजे असे माझे विद्यार्थी खूप मोठे मोठे होते, त्यांनी पण मला खूप हातभार लावला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा हे सगळं घडतं ना तेव्हा लोकांचा रिस्पॉन्स कसा असतो. बरोबर. म्हणजे मला आधी मुंबईतही माहितीये की दे आर नॉट टेकन केअर ऑफ, पण माझ्या बाबतीत असं झालं नाही. मला पार्लेकर आणि मला वाटते पत्र, तर नुसती कॅप्टन विनायक गोरे यांचं घर, म्हणजे त्याची पेपरमध्ये आलेले पत्र आलेले असे म्हणजे 2 मोठे मोठे एवढे अल्बम तयार झाले. एवढा लोकांनी रिस्पॉन्स दिला. आणि विनय गेल्यानंतर बरोबर महिन्याच्या आत मला ठाण्यावरून आमंत्रण आलं की आमच्या शाळेमध्ये हुतात्मा दिवस आम्ही साजरा करतो, इंदिरा गांधींचा स्मृतिदिन, तर तुम्ही या. त्याच्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद त्यांचं मोठं संमेलन होतं अखिल महाराष्ट्राचं ठाण्याला कोंडेव सभागृहामध्ये. ते त्यांनी मला बोलवलं. मग तिथे माझीच एक मैत्रीण होती, तेव्हा ती लोकसत्तेचं काम करत होती आणि तुला गेलंच पाहिजे. तर ह्याच्यातून मला ना बाहेर यायला, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता नुकत्याच त्या वारल्या, आमच्या मुख्याध्यापिका होत्या, त्यांनी मला पत्र पाठवलं की अगं लवकरात लवकर शाळेत ये, कारण असंख्य विनायक तुझी वाट बघतायत. तर असं जे सगळं होतं ना त्याच्यामुळे मी बाहेर आले. आणि जेव्हा मला लोकांनी बोलवायला सुरुवात केली तर म्हटलं नाही, असं माझं ज्ञान खूप अपुरं आहे. कारण मी तुला म्हटलं तसं हे मलाही माहिती नव्हतं की अधिकारी म्हणून वेगळी एंट्री आहे, तर मला असं करून चालणार नाही. मग मी वाचायला सुरुवात केली, लोकांना निराळ भेटायला सुरुवात केली. आणि सुरुवात म्हणजे कॉलम तर मी बरेच लिहित होते, नाही असं नाही, पण पुस्तकाचा प्रवास माझ्या निवृत्तीनंतर सुरू झाला. म्हणजे मला असं वाटतं की अगदी पहिलं मी जे पुस्तक लिहिलं ते मुंबईचे मार्टियर्स. म्हणजे मी कधी जेव्हा व्याख्यानाला जाते तेव्हा विचारते मुंबईत किती मार्टियर्स आहेत, नावं सांगाल का 4 तरी. लोकांना नाही नावं सांगतायत. पण असं नाही ना चालत, ते तिथे आहेत म्हणून आपण इथे सुरक्षित आहोत आणि त्यांच्या फॅमिलीची काळजी घेणं हे आपलं काम असतं. तर याच्यासाठी म्हणून ते माझं पहिलं पुस्तक होतं. त्याच्यानंतर मग असा तो माझा प्रवास सुरू झाला. आता माझी जवळजवळ 34 पुस्तकं झाली. पण ते सगळं करताना मला मदत अशी समोरून येते. तुला खोटं वाटेल, मी जेव्हा सियाचीनवर लिहायचं ठरवलं तेव्हा मला सियाचीन सुद्धा कसं झालं माहितीये. म्हणजे मी तुला म्हटलं ना की देव आपल्याला प्लॅन करत असतो वर्क कसं. तर माझं 1971चं महायुद्ध माझं पुस्तक द्यायला मी एक कापडिया म्हणून एक त्यांच्याकडे गेले. त्यांचा मुलगा सेकंड लेफ्टनंट नवांग कापडिया, तो पण विनयसारखाच शहीद झालेला. पण त्याचे वडील हे खूप हे करतात, काय म्हणतो आपण ट्रेकर, म्हणजे असं म्हणतात की तळहाताच्या लोकांना रेषा माहिती नसेल एवढं त्यांना हिमालय माहितीये आणि त्यांचं रेकॉग्निशन जगभर आहे. तर त्यांना मी ते पुस्तक द्यायला म्हणून गेले तर ते मला म्हणाले अनुराधाजी हे किताब आप ले लो. तर ते होतं बॅटल ऑफ रोझेस. तर बॅटल ऑफ रोझेस म्हणजे आत्ता आपल्या समोर जे डोळ्याला उभं राहतं चित्र, याच्यावर काहीच नाही,
पण सियाचीनच्या बेसवर तिकडचा जेव्हा उन्हाळा येतो आणि बर्फ वितळतं तेव्हा काही महिन्यापुरती काटेरी झुडपं उगवतात आणि त्याला म्हणतात सिया. चेन म्हणजे भरपूर तिथे इतके असंख्य माथे आणि नुसतं म्हणजे आपण काय म्हणूया पर्वतांचं संमेलन असं त्याला आपण म्हणूया. त्याला अशा असंख्य पर्वतराजी आणि त्या अशा एकापुढे एक चेन कशी असावी तसे सगळे पर्वत माथे, त्याला कित्येक अननेम आहेत अजूनही, मग ते चेन म्हणून सिया चेन. ज्या चेन मध्ये ही गुलाबाची फुलं सिया नावाची फुलतात ते सिया चेन. हे त्यांनी मला सांगितलं. त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा ऍज अ ट्रेकर म्हणून लोकांचा प्रवास, सियाचेनचा शोध कोणी लावला, कधी लावला, मग त्याच्यानंतर मग मी हिमालयामध्ये आपल्याला काही सियाचेन असं बरंच अभ्यास केला. आणि मला अगदी सांगायला आश्चर्य वाटतं की आजही मला त्याचे फोन येतात. मनोहर पर्रिकर त्याच्या उद्घाटनाला आले होते आणि सगळ्यात गंमत म्हणजे असं सगळी मान्य करतात की सियाचीनचा होलसम जर इतिहास वाचायचा असेल तर ते पुस्तक वाचावं. आणि असंख्यानी दाद दिली, पण त्याच्यासाठी ते मला कापडिया भेटणं. मग लिहायला सुरुवात केली तेव्हा तुला खोटं वाटेल की अगदी पहिलं पोस्टिंग पहिल्या बॅचचं ज्यांचं झालं ते आता पुण्याला असतात. असे काही जण मला ते अगदी शेवटपर्यंत पुस्तक लिहितो तेव्हा प्रत्येक वर्षी प्रत्येक वेगवेगळ्या, कारण सियाचीनचं असं वेगळी क्षेत्र आहे तशी, त्याच्यामध्ये काम करणारे मेडिसिन, ट्रान्सपोर्ट, विमानं अशा वेगळ्या भागात काम करणारी सगळी माणसं भेटत गेली, त्याचे अनुभव ऐकता आले. तर ही मला मी शोधायला नाही गेली, अशी समोर माझ्या येत गेली. ती कशी येत गेली माहिती नाही. आणि म्हणून मला असं वाटतं नाही मला देवाने काही काम करण्यासाठी पाठवले. जोपर्यंत देवाच्या मनात आहे की मी काम करत राहावं तोच मला डायरेक्शन देत राहील. आणि ज्या दिवशी त्याला वाटेल की नाही तेव्हा मी थांबेन. पण या प्रत्येक क्षणाला मला असं वाटतं की नाही देव म्हणजे नेमका काय आहे, तर तो विनयच्या रूपात आजही कुठेतरी ती शक्ती माझ्या भोवती आहे आणि ती मला मदत करत असते. म्हणजे मी किती वेळा म्हणते की नाही मी मानतच नाही तो गेलाय म्हणून. आणि त्याच्या फोटोकडे बघितलं असतं तुला काय वाटतं मला माहिती नाही, पण मला बरेच वेळेला वाटतं की तो 26 वर्षाचा कुठे आहे. आता तो जेवढ्या वयाचा असतो ना तेवढ्या वयाचा ग्रो, ही इज ऑल्सो ग्रोईंग. इट मे बी ट्रू ऑर नॉट, आय डोंट नो. तसं आणखीन एक आहे की सुरुवातीला मला त्याच्या खोलीत म्हणजे मुलं जेव्हा खेळतात तेव्हा एक विशिष्ट वास असतो किंवा तसा मला त्याच्या खोलीत जाणवायचा की मी बसलेली असेल तर मला असं जाणवायचं की तो माझ्या अवतीभोवती आहे, बोलतोय. पण मग मी एक क्षणी असा निर्णय घेतला की नाही तो माझ्यात गुंतून राहणं ही चांगली गोष्ट नाहीये. मग मी शेवटी माझ्या मनाला त्याला बजावलं, देवाला बजावलं की नाही आता माझे आणि त्याची लिंक तोडून टाक. अशी लिंक नको. याचा अर्थ असा नाहीये की लिंक तोडून टाक म्हणजे, पण तो जो दुसऱ्या कुठच्या पुनर्जन्मात गेला असेल तर लेट हिम लिव्ह हिज ओन लाईफ. आत्ता मी म्हणते की नाही तो कुठच्याही जन्मात कुठेही असू दे, ही मस्ट बी ऑल्सो रिमेंबरिंग मी. आणि परत तो म्हणजे मला त्याच्यानंतर अनेकांनी काय म्हणूया ज्योतिष जे करतात ते अनेक जण माझ्याकडे येऊन पत्रिका त्याची घेऊन गेले. त्यांचं सगळ्यांचं म्हणणं तेच आहे की असं जे म्हणतो की रणात लढणारा हा स्वर्गात जातो तसा तो स्वर्गात नाही गेलेला आहे. ही इज डुईंग हिज स्टील ड्युटी समवेअर, असं अनेकांनी सांगितलेलं आहे. आता ते कसं आणि काय ते मला माहिती नाही. आणि असं होतं म्हणजे मी तुला म्हटलं तसं की साधी गोष्ट आपण म्हणावी म्हणजे उदाहरणार्थ मला एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या जी वुमन असेल आहे त्यांनी एक मला प्रोजेक्ट करायला दिला होता की वीर नारी वीर माता पिता प्रॉब्लेम्स आणि सोल्युशन्स. तर गंमत म्हणजे इतरांसाठी जेव्हा मी तो त्याचा खर्च आणि हे सगळं ते देणार होतं मी सादर केला तर म्हणाले एवढासा तुमचा खर्च कसा झाला. तर मी म्हणते मी खोटं कशाला बोलू, कारण सगळी जी अरेंजमेंट करायची होती मी इतक्या वीर माता वीर पिता आणि वीर पतींना कशी भेटणार होते. मग मी सैनिक कल्याण केंद्रात गेले. मग सैनिक कल्याण केंद्राने सातारा, पुणे, कोल्हापूर त्या सगळीकडचे तिथले जे सैनिक कल्याण केंद्र असतात त्यांच्याशी जोडून दिलं. त्यांनी माझी राहायची खायची व्यवस्था केली. दरबार भरवले. दरबार याचा अर्थ आमच्याकडे जेव्हा असे सगळे लोकांना वीर नारी वीर एकत्र बोलवलं जातं काही सांगण्यासाठी तेव्हा त्याला दरबार म्हणतात. आणि त्यामुळे मला एकाच वेळेला असंख्य वीर माता वीर नारीशी बोलता आलं. आणि माझा तो प्रोजेक्ट मग त्याच्यावर मग मी एक पुस्तकही तयार केलं आम्ही अशा वेगळ्या जेव्हा अपंग वर्ष होतं. आता हे मी विनयची आई होते म्हणूनच मला शक्य झालं. मी नाही तर कोणाला तरी असं नसतं ना आर्मीने सांगितलं. मी जेव्हा अपंग वर्ष जेव्हा आर्मीचं होतंय काही वर्षापूर्वी तेव्हा मला कुलाबावरून एक फोन आला वेटरन कर्नलचा कि मैडम ये अपंग साल है तो अपंग जवानों के ऊपर आप कुछ लिखे. मैं बोली अरे मुझे कैसे उनके पता कैसा चलेगा कि कहाँ है कौन है नंबर कैसे मिलेंगे. कुछ बात नाही हम है ना. मग त्यांनी मला क्वीन्सबरी टेक्निकल इन्स्टिट्यूट नावाचे पुण्याला इन्स्टिट्यूट आहे आणि जेव्हा कोणताही सैनिक म्हणजे कोणाचे डोळे जातात, कोणाच्या इथून आरपार गोळी गेलेली असते, हातपाय तुटलेले असतात, कोणाचा आणखीन काय काय प्रॉब्लेम्स अनेक म्हणजे
लढाईत आपण खरंय. ऐकतो कसं कसं होतं ते. तर त्यांना ती वाऱ्यावर सोडत नाही आर्मी. तर त्यांचं ते सेकंड लाईफ अँड दे कॉल देम दे आर स्पेशली एबल्ड सोल्जर्स. तर ती तिकडे मी भेट दिली आणि तरी मला अख्खीच्या अख्खी लिस्टच्या लिस्ट दिली, अगदी ऑल ओव्हर इंडिया वेगवेगळ्या प्रांतातले. सो आय कुड कॉन्टॅक्ट देम. मग त्यांची मला मग त्याच्यावर मी एक अदम्य आमची देयासक्ती असं एक पुस्तक लिहू शकले. कारगिलचं माझं जे पुस्तक आहे ते पुस्तक हे मंगलप्रभात लोढाजी आले होते, देवेंद्र फडणवीस आले होते आणि त्यावेळेचे राज्यपाल आले होते. त्या तिघांनी खूप म्हणजे मी आधी त्यांना पुस्तक पाठवून दिलं होतं कार्यक्रमाच्या अगोदर. तिघांनी खूप कौतुक केलं. सगळ्यात म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी ते म्हणाले नाही पुस्तक हातात घेतल्यानंतर मला सगळं मी चाललं. नॉर्मली कसं असतं ना की आर्मीचा माणूस आर्मीचा लिहितो, नेव्हीचा लिहितोय. इन्क्लुझिव्ह सगळं माझं पुस्तक होतं ते. आणि कारण त्याच्यासाठी मला काय झालं तर मी जेव्हा कारगिलचं पुस्तक लिहायचं ठरवलं तेव्हा मी परत वेटरन कर्नलला फोन केला की आय वॉन्ट टू राईट द बुक ऑन दिस. सो दुसरा तेव्हा माझ्यासमोर असा एक ऑप्शन होता की 1947ची लढाई, मला तुमच्या नव्या पिढीला तर माहितीच नसेल. दॅट वॉज द लॉंगेस्ट वॉर. 20 ऑक्टोबरला सुरू झालं 47ला. ते ऑक्टोबर म्हणजे तो पूर्ण वर्ष. आणि 49 मध्ये आपण मग ती नेहरू आंतरराष्ट्रीय न्यायालयात घेऊन इतका दीर्घकाळ चाललेली अतिशय वेगळी लढाई होती. त्याची पण मी अशी 8-10 पुस्तकं खरेदी केली होती. तर त्याच्यावर स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची लढाई लगेच होती. तर त्यावेळेला मला नाही उनके बारे में तो अभी बहुत साल हो ही चुके हैं, आपको कहीं मिलेगा नहीं कि जो आपको इंटरव्यू दे देगा. कारगिल ऐसा है कि उसके लोग आपको मिल जाएंगे और चिंता मत करो. आणि मग माझ्या दारामध्ये 2 दिवसांनी आर्मीची गाडी उभी राहिली आणि त्याच्यातून ऑथेंटिक पुस्तकं जी आर्मीनी मला दिली. त्याच्यामुळे मी तुला जे म्हटलं की कारगिलचं माझं पुस्तक हे इतरांपेक्षा हटके ठरलं, हे असं ठरलं. तर आणि हे सगळं का घडलं कारण मी वीरमाता आहे. इतर कोणाला असं पटकन ऍक्सेस नाही ना होणार. राईट. किंवा सियाचीनचे मी जेव्हा इंटरव्ह्यूला गेले तेव्हा काही जण दे वर ऑन ड्युटी, स्टील दे प्रिफर टू गिव्ह मी द इंटरव्ह्यू ओनली बिकॉज दे नो माय इंटेन्शन. की असं सगळं आहे. त्यामुळे म्हणून मी म्हणते की विनयची आई हा जो म्हणजे त्याला मी विनू म्हणायचो, तो जो काही शिक्का आहे विनय आहे किंवा नाही त्याच्यामध्ये काहीच फरक पडत नाही मला. कधी कधी संध्याकाळी म्हणजे फिजिकली आपल्याला एकटं आहे असं वाटतं. काही वेळेला म्हणजे मला मी म्हणते नेहमी की 99.99% माणसं चांगलीच भेटतात. पण काही जण असे असतात की आपल्या एकटेपणाचा फायदा घेतात आणि ती फार लांबची पण नसतात खरं तर. म्हणजे मी हे सोसायटीत आमच्या अनुभवते. दुसरी गोष्ट मी आत्ताच परवा म्हटलं की कुठच्याही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जा किंवा ते ट्रॉफी तू बघत असशील नरेंद्र मोदींनी जेव्हा आपल्याला 75 पूर्ण झाला अमृत महोत्सव तेव्हा ती दिल्लीवरून त्यांच्यावर सही असलेली ती मला ट्रॉफी मिळाली. तर हे सगळं होत असतं. पण मी ज्या सोसायटीत राहते तिथे मला खूप कटू अनुभव आले. पण मी नेहमी म्हणते की माझ्या सासूबाई मला असं सांगायच्या अगं जशी ज्याची लायकी आहे ना तसा तो वागत असतो. खरंय. त्यामुळे मी ते सोडून देते. असं वाटतं देव त्यांना घेईल बघून. आणि तीच गोष्ट डेप्युटी रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये घडली. म्हणजे इतके लोक पैसे खाणारे असतात किंवा न्याय न देणारे असतात असं मला कधी स्वप्नात वाटलंच नव्हतं. पण ठीक आहे देव त्यांना बघून घेईल, मी त्याची चिंता करायचं कारण नाही. देव माझ्या बरोबर आहे. आणि मग असं करता करता लोक मला म्हणाले सैन्याचा आवाज. खरं तर असं नाहीये. कारण आजकाल खूप जणांना भेटतात. आमची एक वेबसाईट सुरू करणारे एक विकास वनहा साहेब त्यांनी सगळ्यांना आम्हाला सगळ्या त्यामुळे रोजच्या रोज आमच्याकडे अपडेट असतात की आज कोणाचा वीर दिवस आहे काय आहे. प्रत्येक जण शेअर करत असतो त्याच्यावर. तर असं ते होतं नाही असं नाही. पण इट इज ऑल ओनली बिकॉज ऑफ आय एम विनेस मदर. म्हणजे कॅप्टनची आई आहे. येस. किंवा काही वेळेला असं होतं की एखाद्याला आपण फोन केला तर त्यांना नाही मॅडम तुम्ही नका त्रास घेऊ आम्ही तुमच्या घरी येतो. काही वेळेला असंही होतं की उदाहरणार्थ जेव्हा 2014 जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार असं जेव्हा डिक्लेअर केलं गेलं होतं तेव्हा इथे रेसकोर्सवर तुम्हाला आता आठवत असेल की मला माहिती नाही एक खूप मोठा कार्यक्रम झाला होता. दॅट वॉज आय थिंक द फर्स्ट अँड द लास्ट वन की सगळ्या सैन्य दलातले महाराष्ट्रातले आणि परमवीर चक्र जे कोणी जिवंत किंवा ज्यांचे नातेवाईक मिळाले ते असा एक रेसकोर्सचा खूप मोठा कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमामध्ये आमंत्रण करायची कारण जेव्हा मंगलप्रभात लोढाजींनी इनिशिएटिव्ह घेतला होता आणि ते जेव्हा कोणाला लिस्ट मागायला गेले सैनिक कल्याण केंद्राने त्यांना लिस्ट नाही देऊ शकत ते कारण सिक्युरिटी रिझन्स असतात त्याच्या मागे. पण ते लिस्ट मला मिळाल्या फक्त एकाच अटीवर की डोंट शेअर इट विथ एनीबडी. पण त्याचं आमंत्रण करायचं काम मी करायची. मग कित्येक वेळेला फोन लावला की कोणी उचलायचं नाही. 2दा फोन लावला की मग समोरून कट व्हायचा आणि मग मला फोन यायचा कोण बोलताय. दे मस्ट बी
म्हणजे कुठे आहे, काय आहे बरोबर. बघत असतील, लोकेशन शोधत असतील किंवा त्यांच्या ह्याच्यावर ते बघत बरोबर. असतील की अरे व्यक्ती कोण बोलते. आणि मग त्या कार्यक्रमाचं मला सूत्रसंचालन, मोदींचं स्वागत करणं, हे सगळं नशीब झालं कारण ओनली बिकॉज ऑफ द मदर ऑफ अ विनय. हे असं अगदी सामान्यातली सामान्य स्त्री, पण विनयच्यामुळे मी इथे पोचले. किंवा जेव्हा 75 वर्ष मगाशी मी जो उल्लेख केला ना, ते कसं असतं बघ, मी कधी ड्रीमही आपण केलं नसेल. माझी मुलगी ज्या कॉलेजमध्ये शिकली त्या कॉलेजमधून मला त्या वर्षी बोलवणं आलं. विनय ज्या कॉलेजमध्ये शिकला, NM कॉलेज, तिथून त्या वर्षी बोलवणं आलं. आणि माझे वडील फर्ग्युसनला जिथे शिकले तिथेही मला बोलवणं आलं. म्हणजे हे सगळं कसं आणि काय होतं मला माहिती नाही. आय कुड व्हिजिट देअर. मी सुरुवातीला असं ठरवलं होतं की आपण ना किमान 100 शाळात तरी भेट द्यायची आणि सांगायचं. पण ते पहिल्यांदा मी ती तारीख बिरीख शाळेचं नाव लिहून ठेवायची. पण मी ते सगळंच बंद केलं कारण नंतर मी किती ठिकाणी म्हणजे शाळा, महाविद्यालय, बँका, कोऑपरेट हाऊसेस असतात ते. यंदा तर मला वाटतं मी 14, 15, 16 तिन्ही ऑगस्टच्या वेळेला एवढी बिझी होते. म्हणजे इंटरनॅशनल सुद्धा किंवा इस्रायल सारखा देश, मी वेगळं सांगायला नकोय, तो जेव्हा मला म्हणतो यू आर, त्यांची जी बिल्डिंग आहे त्याला तर टॉर्च बेरर असं ते स्वतः म्हणतात. ते म्हणतात इट इज अ बिल्डिंग कॉल्ड ॲज टॉर्च बेरर बट यू आर अ रिअल टॉर्च बेरर. असं म्हणून जेव्हा त्यांचे जे कॉन्सुलेट असतात ते मला सत्कार करतात, ते मला असं वाटतं मी भरून पावलं. आणि हे मला शक्य झालं विनयमुळे. असंही माझ्या मनात येतं की माहिती नाही किती मला आयुष्य आहे, पण असंच काम करता करता देवानी मला एक दिवस फुल स्टॉप घेऊन बोलवून घ्यावं. पण तो क्षण कसा असावा की विनय कसा काम करता करता गेला, तसं मला असं मला वाटतं. मी म्हणतं तसं की आत्ता तरी माझ्यासमोर खूप म्हणजे मी सध्या काही वर्ष फॉरगॉटन किंग्स आणि किंगडम्स, म्हणजे आपण जे म्हणतो की शाळेत आम्हाला इतिहास चुकीचा शिकवला जातो. अगदी सिम्पल एक्झाम्पल आपण घेऊया की अंबी हा ट्रेटर होता का, तर आपल्या वाङ्मयात किंवा चाणक्यांचा तो विद्यार्थी कुठेच उल्लेख नाहीये. मग ट्रेटर शब्द आला कुठून? बरोबर. तो पार्ट ऑफ चाणक्य नीती होता. तर जसजसा इतिहास जातोय तसं खूप लोक शोध घेतात. असंही म्हणतात की जोधा अकबर मधले जे जोधा नाही अस्तित्वात म्हणजे त्या नव्हत्याच किंवा नाही तसं नाहीये. जोधा हे नाव नव्हतं. जोधा हे नाव ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दिलं. ती हरेका नाव तिचं, आणि ती शेवटपर्यंत हरेकाच राहिली. अँड शी वॉज द रिचेस्ट लेडी अँड द मर्चंट लेडी ऑफ दॅट टाइम. अकबराच्या दरबारात ती बिना घुंगट जाऊ शकत असे आणि तिच्याकडे असंख्य गावं दान दिलेली होती. असं नाही झालेलं आहे की तिचे वडील हरले म्हणून त्यांनी मुलगी दिली. तिने अनेक मंदिरांचं बांधकाम केलं. ती घोड्यावर रपेट करून सगळे तिची जहागिरी होती, तिकडे हिंडायची. अँड शी वॉज द रिचेस्ट लेडी इन द वर्ल्ड ॲट दॅट टाइम. म्हणजे हे आपल्याला कोणी सांगत नाही. किंवा एक लेडी बँकर कोण की जी ब्रिटिशांना कर्ज देत होती, नाही माहिती ना, पण शी वॉज महाराष्ट्रीयन. किंवा अगदी पूर्वीच्या काळात म्हणजे आपला जो समज आहे की स्त्रियांना 4 ह्याच्यात कोंडलं होतं, बरोबर, तिला पायातली चप्पल वगैरे असं काही नव्हतं. म्हणजे ह्याचा मी जेव्हा शोध घेत गेले तेव्हा आपण त्याच्यावर सविस्तर बोलूया. पण महाभारत काळापासून मी म्हणजे असं घेतलंय की इसवी सन काळाच्या पूर्वीच्या स्त्रिया ज्या राज्यकर्त्या होत्या, अशा स्त्रिया की ज्यांच्यामुळे भारताचा सगळा इतिहास बदलला, तो वेगळा. तुर्कांशी लढणाऱ्या होत्या, अरबांशी लढणाऱ्या होत्या, ब्रिटिशांशी लढणाऱ्या होत्या, पोर्तुगीजांशी लढणाऱ्या होत्या. त्याच्यानंतरच्या काळामध्ये मग आपल्याला एकच फक्त नाव माहितीये की झाशीची राणी 1857. पण असं नाही, मला 27 नावं मिळाली. त्याच्याला काही सामान्य स्त्रिया होत्या तर काही राण्या होत्या. त्याच्यानंतरच्या काळामध्ये सुभाषचंद्र बोस म्हटलं की आपल्याला फक्त ती राणी लक्ष्मी दलात त्या डॉक्टर आठवतात. तसं नाहीये. त्यांच्या ह्याच्यामध्येही मला अशी बरीच नावं मिळाली. सुभाषचंद्र बोसांच्या बरोबर ज्यांनी काम केलं ती दक्षिणेतल्या राण्या वेगळ्या, उत्तरेतल्या वेगळ्या, नॉर्थ ईस्टच्या वेगळ्या, असा मी तो सगळा पसारा मांडलेला आहे. 143 मला स्त्रिया मिळाल्या. पण मला असं वाटतंय मलाच इच्छा का झाली, कारण मला असं वाटत नाहीये की एक मला वाटते कोणीतरी मला एक म्हणालं की कोणीतरी लिहून घेतलंय, पण ते सगळं मग तेच भगिनी निवेदिता, झाशीची राणी, अहिल्यादेवी याच्यातच फिरत राहतात. तसं माझं नाही झालं. महाराष्ट्राच्या राण्या वेगळ्या, गुजरात आणि त्या भागातल्या काश्मीरच्या राण्या म्हणजे आपल्याला माहितीच नाहीये की अगदी सुरुवातीला यशोवती, दॅट इज द जगातली पहिली नोंद राणी महाभारत काळामध्ये. त्याच वेळेला दक्षिणेमध्ये एक राणी होती आणि तिने अर्जुनाचा पराभव केलेला आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या ना त्या मला माझ्या समोर का आणल्या बरं देवानी, बिकॉज आय एम विनयस मध्ये. कारण त्या राण्यांना शोधणं, त्यांचं महत्व जाणणं हे सामान्य स्त्रीला नाही ना कळायचं. किंवा नागकाठी राणी जगातली ती एकमेव स्त्री आहे की तिने 30,000 फौज, तिने अकबराचाही पराभव केला, जहांगीरचाही पराभव केला,
आणि जेव्हा ते सैन्य चालून आलं 30,000, त्याच्यातले फक्त 40 वाचले आणि त्या 40 जे वाचले ते तिला शरण आले आणि त्यांची नाकं कापून तिने जहांगीरला पाठवून दिलं आणि सांगितलं फिर मेरे तरफ उत्तराखंडची राणी आहे ती, मेरे तरफ देखना नाही तो तुम्हाला येही हाल होगा. तर असं हे सगळं विश्व आहे ना ते आपल्यापासून लपवून गेलेलं. तर मला असं वाटतं की गॉड हॅज गिव्हन मी द लाईफ टू डू धिस टाईप ऑफ वर्क. आणि म्हणजे तुम्ही जेव्हा सांगताय तेव्हा ते इतकं इंटरेस्टिंग वाटतंय. आणि हे खरंच जसं म्हणतो तसं की काही माणसांना ते दैवाने ठरवलेलं असतं. अगदी बरोबर. आणि ते कुठेतरी जेव्हा मी मगाशी म्हणाले की आई हे ही जे काही संबोधलं जातं, पण त्याच्या आधी वीर माता हे जेव्हा तुमच्या नावासोबत जोडलं गेलं त्यानंतर आय एम शुअर काहीतरी वेगळं बळ, काहीतरी वेगळी दैवी शक्ती आली. आणि जसं तुम्ही म्हणताय तसं कॅप्टन विनायक गोरे हे कायम एक शक्ती म्हणून अगदी बरोबर माझ्या बरोबर आय एम शुअर त्या बरोबर आहेत. आता गव्हर्नमेंटनी मला जी लँड दिली 5 एकर, तर सगळ्यांनी मला थोडं मूर्खात काढलं की हे काय हे. पण मी म्हटलं नाही, मला पेन्शन मिळतं ना माझं पोट भरण्या एवढं, सो हॅव टू गिव्ह इट बॅक टू द नेचर. नेटिव्ह झाडं लावली आहेत मी. यू विल नॉट बिलीव्ह इट की जवळजवळ मला वाटते मी 4,500 झाडं तिथे लावलेली आहेत. आणि काही बांबू आहे जास्तीचा बॉर्डरला लावलाय तो सोडून दे, पण त्यातली असंख्य नावं आहेत की तुम्ही नाही मी पण नावं कधी ऐकली नव्हती. किंवा आपला समज असतो मोहगन इथे नाही होत, कोणी सांगितलं होतो मोह. तिथल्या पालघरच्या आसपासच्या सगळ्या नर्सरीज मी धुंडाळल्या. तिथे खूप नर्सरीज आहेत, गव्हर्नमेंटच्या नर्सरीज आहेत की जिथे तुम्हाला इंडिजिनियस वृक्षच मिळतात. असे मी सगळे इंडिजिनियस वृक्ष लावले. त्या भागामध्ये मी जिथे जमीन आहे ना तिथे आजूबाजूला फक्त खजरीची झाडं आणि ताडगोळ्यांची झाडं आहेत, बाबळीची झाडं बस. पण याच्यामुळे आता तो आपोआप सगळा परिसर, म्हणजे परवा मी गेलो ते तर तरी मला बघा मॅडम पक्षी आले, तर म्हटलं पक्षी का आले, पहिल्यांदा मी जाते पक्षी नव्हते तिथे. नॅचरल हॅबिटॅट क्रिएट झालाय म्हणजे आता होईल हळूहळू. पण आता मला वाटते काल महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी एक गायींच्या संदर्भात योजना राजमाता त्यांना घोषित केलं. पण मी जेव्हा गायी विकत घ्यायच्या असं मला सांगितलं गेलं एक म्हणजे माझे कोणी ॲडवायझर असेल त्यांनी, तर असंख्य मला पर्याय दिले. म्हणतं नाही मला देशी गाई दूध, म्हणतं मला नको आहे दूध, मला शेण आणि गोमूत्र मिळालं तरी खूप झालं, पण मला देशी गाई हवी. बरोबर. आणि मग मी तिथे गायी घेतल्या, 4 गायी आहेत. म्हणजे गायींच्या पाठोपाठ बगळे येतात, मग कुत्रे येतात, मोठ्याच्या मोठं फिश टँक आहे, म्हणजे टोटली वेगळं. आणि मी तेच म्हणते की कदाचित सुरुवातीला मला बरंच त्याच्यात पैसे घालावे लागले. व्हॉट आय एम डुईंग इट, पैसे नाही घातलेत ते मी. विनयचं जे सगळं पेन्शन आहे ना, आय हॅव यूज दॅट मनी. त्याचं कारण तेच आहे की ते जे काही एक त्याची देशाप्रती भावना होती. कारण शेवटी आपल्याकडे तुलाही माहित आहे की गंगाला सुद्धा गंगा म्हणत नाही, पण गंगा माता म्हणतो. पांडुरंगाला आपण आई म्हणून संबोधतो. आपल्याकडची संस्कृती खूप ब्रॉडर चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. आणि म्हणून मी म्हणते की ज्याच्यासाठी, ज्या आईसाठी माझ्या मुलांनी त्याग केला तिचाच पैसा तिथे ओतला. तर त्याच्या विनयच्या ट्रॉफीज तिथे बऱ्याचशा मी घेऊन गेले. तिथल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एक प्रकारचं वेगळं वातावरण तयार करावं आणि त्याला नावही मी कॅप्टन विनायक फार्म असंच दिलं, कारण त्याच्याचमुळे मला ती जमीन मिळाली. सो इट इज ओनली बिकॉज ऑफ हिम आय एम हिअर. आणि मला असं वाटतं की तो होता म्हणून मी आहे, आणि तो होता म्हणून मी आज जशी आहे तशी आहे. नाही तर माहिती नाही, इतरांच्या सारखं रिटायर झाल्यानंतर लोक बरेच वेळेला फार फार छंद म्हणून कुठे गाणं शिकतील, विणकाम करतील, कोणी प्रवासाला जातील, कोणी टीव्ही बघत राहतील. पण माझ्या बाबतीत असं नाही झालं. लोकांना वेळ कसा घालवायचा हा प्रश्न असतो. मला वेळ कमी पडतो मला रात्रंदिवस. कारण आत्ता तरी माझ्या डोळ्यासमोर प्लॅन आहे. आता उदाहरण जे वृक्ष मी लावले ते लोक आले, कब्बशीचं झाड काय सांगणार आपण, कापुराचं झाड लोकांना माहितीच नाहीये. किंवा आत्ता मला कोणीतरी म्हणजे लोकांनाही कळतं तेव्हा ते मला अशी भेट देतात काही, कदंबाचं झाड, कैलासपतीचं झाड. तर ह्या सगळ्या झाडांची माहिती तिथल्या गव्हर्नमेंट मशीनरी मला मदत केली, त्यांना मी ते डिव्होट करणार आहे. पण त्यांच्यावर माझं लेखन सुरू आहे. 47चं वर माझ्याकडे पुस्तकं कधीपासूनची तयार आहेत. त्याच्याशिवाय माझ्याकडे कोणतरी मध्येच येत असतं. उदाहरणार्थ त्रिफिल्ड इम्प्युटी दीपचंद आले, मग त्यांची मुलाखत, विकास मनास आले त्यांची मुलाखत, किंवा मध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एक आई आल्या होत्या की ज्यांचा मुलगा मुंबईत पोस्टेड आहे, असं ते सगळं. किंवा परवा एक आले होते 23 मध्ये, गेल्या वर्षी जो एक शहीद झाला त्याची, ही इज फ्रॉम आग्रा, तर त्याची आई आणि भाऊ आले होते. तर असं हे सगळं सुरूच राहील. तुम्ही म्हणताय की वीरमाताही तुम्हाला येऊन भेटल्यात या सगळ्या प्रवासात. तुमचा जो प्रवास आहे तो इतका भारावणार आहे. म्हणजे मी भेटायचं असं ठरवलं, तुमच्याशी बोलायचं असं ठरवलं, कॅप्टन विनायक गोरे यांची वीरमाता हे माझ्या डोक्यामध्ये. पण इतका तुमचा लढा आहे, हा एक वेगळा लढा आहे, हे ऐकून मलाच इतकं मस्त वाटतंय की कुठेही
ते जे स्पिरिट आहे ते कंटिन्यू, तुम्ही मगाशी म्हणालात की कुठेतरी ते अजूनही देशासाठी किंवा त्यांची जी सर्व्हिस आहे ती सुरूच आहे, ती या पद्धतीने तुमच्या थ्रू पण सुरूच आहे. आणि आता तुम्ही म्हणताय की फार्म आहे तिथेही त्यांचं नाव दिलेलं आहे, सो अशा पद्धतीने सुरू आहे. पण जेव्हा एक ऍड करू का हो तुला? हो म्हणजे त्याच्या नावाचं काय नाहीये सांग. लोकांनी स्कॉलरशिप दिलेली आहेत, नंतर अनेक 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 रस्त्याला नाव दिलेलं आहे, क्रीडांगण आहे, व्यायामशाळा आहे, इतरांनी कोणी ट्रस्ट सुरू केलेत, खेळाच्या स्पर्धा होतात, आणि ह्याच्यातलं मला काहीच माहिती नसतं, लोकांनी केलेले आहे, पण त्याचं नाव त्या निमित्ताने अमर झालंय. खरंय. एवढं बोलत म्हणजे अजूनही विनायक हो, हो, जसे तुम्ही म्हणालात ते जिवंत आहे. कुठे ना कुठे हो. कुठल्या ना कुठल्या रूपात ते आहेत आहे, आणि आहे. तुमच्यापर्यंत त्या अशा गोष्टींनी येत असतात. हो. जसं मी म्हणते तसं की वीर माता यांना जेव्हा तुम्ही भेटता, आणि आई, जसं मी मगाशी म्हणाले की आई म्हटल्यावरती ममत्व, आजच्या आया टेक्सावी झाल्यात. आज घरात जरी मूल असेल तरी घरी CCTV लागला जातो, पाहिलं जातं की मूल कसं आहे काय नाही. हे आत्ता तसं प्रयोजन आहे, तशी टेक्नॉलॉजी आहे. तुमच्या वेळेला तसं काहीही नव्हतं. तुमचा लेक तर तिथे बॉर्डरवर गेला, त्यानंतर जे काय तिथे ते शहीद झाले, आणि त्यानंतरही गिवअप न करता इतर शहीद झालेल्या मुलांच्या आयांना तुम्ही भेटता, त्यांना एक वेगळं बळ देता. असं असताना एंड ऑफ द डे जेव्हा शांत असता, तुमचा मी टाईम असतो, तेव्हा तुमच्यातली आई तुमच्याशी काय रिॲक्ट होते, कशी बोलते, काय होते? आजच्या टेक सॅव्ही किंवा त्या काही चुकीच्या आहेत असं माझं म्हणणं नाहीये. ममत्व जसं मी म्हणाले तसं बदलत नाही, पण हे सगळं जेव्हा बदलत आहे तेव्हा वीर माता ही अजूनही तशीच म्हणजे लढती आहे, हे बघून मी तरी सुखावले. पण तुमच्यातली आई काय रिॲक्ट करते, कसं असतं? टेक्नोसवी तर मी पण आहे, कारण तुला कदाचित माहिती नसेल की 86 हा. राजीव गांधी असताना जेव्हा त्यांनी शाळेत पहिल्यांदा कॉम्प्युटर लिटरसी प्रोजेक्ट सुरू केले, तर फर्स्ट इयर ट्रेनिंग वॉज माय सेल्फ. ओ, त्यामुळे मी कॉम्प्युटर, म्हणजे तुम्हाला तर माहिती नसेल ते बेसिक माझा तर जन्मही नाहीये म्हणजे त्यामुळे आता मला ते काही येणार नाही, हा भाग वेगळा. आणि त्यामुळे आय कॅन इझिली अडॉप्ट द न्यू टेक्नॉलॉजी. थोडंसं असं होतं, म्हणजे मला काही वेळेला नाहीच कळत, पण त्याच्यामुळे मला जमतं. त्याच्यात वाईट काहीच नाहीये, कारण आता परवलीचा शब्द आहे. म्हणजे मला घरी बसल्या बसल्या बँकेचं बिल, याचं इलेक्ट्रिकचं बिल भरायचं आहे, मोबाईलचं बिल भरायचं आहे, कोणाला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत. एवढंच कशाला की माझे, म्हणजे मला, मी मगाशी जो सोसायटीचा उल्लेख केला त्यामुळे स्किनला मला थोडंसं इरप्शन प्रॉब्लेम झाला, तर माझे जे वैद्य आहेत ते सातारला आहेत. मी सातारला कुठे जाते, सातारला न जाता व्हिडिओ कॉल करते, कधी मेसेज पाठवते, आय गेट द मेडिसिन. इट्स सो इझी. सो टेक्नॉलॉजी असणं वाईट नाही. सगळ्याच आया एकसारख्या नाही मोजता येणार, कारण आजकालच्या आया खूप ॲम्बिशियस आहेत. मात्र मला ते एका क्लासवरून दुसऱ्या क्लासमध्ये पाठवणं एवढं नाही पटत, म्हणजे फक्त अभ्यासासाठी. तर तुम्ही त्यांना लहानपण त्यांचा अनुभव द्या 9वी पर्यंत. 9वी पर्यंत जेवढं त्याला करता येईल वेगवेगळं तेवढं करू द्या. मार्क 4 कमी पडले ना तरी काही फरक पडत नाही, कोणी तुमच्या पुढच्या आयुष्यात जाऊन विचारला जात नाही. म्हणजे मला वाटते तुम्ही, पूर्वी स्वतः खूप वाचायची, एक नापासांची शाळा म्हणून एक पुस्तक होतं, किंवा काही वेळेला असं असतं की अनेक मोठे मोठे लोक आहेत, त्यांनी हा काय म्हणूया आपण अपयश शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, पण काहींना तर शिक्षण अर्धवट सोडावं लागलंय. आता उदाहरणार्थ आपण जे मराठीचे किंवा इंग्लिशचे वेगळे फॉन्ट बघतो, तो फॉन्ट कोणी तयार केले, तो माणूस होता का ग्रॅज्युएट? नाही ना. असे असंख्य गोष्टी सांगता येतील. तर तसं असतं असं नाही मला वाटत. सैन्याच्या बाबतीत म्हणशील तर आई वडील मागे पाय खेचणारे जास्ती असतात. त्यांना मी फक्त एवढंच सांगते की अरे तुमचा, जसं आई, आजकाल तर मुलगा तुमचा तुमच्याकडे जवळ राहील याची खात्री नाही. कधी नोकरीच्या निमित्ताने भारतात राहील, भारताच्या बाहेर राहील. म्हणजे पार्ल्यामध्ये तर आमच्या तिकडे तू गेलीस तर तुला असंख्य घरं अशी भेटतील की ती आई वडील एकटीच राहतात. मग तिकडे असला काय इकडे असला काय, काय फरक पडला. दुसरी गोष्ट अशी आहे की तो भारतात असणं त्यांनी, म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना तेव्हा आपल्या डे टू डे लाईफपेक्षा विनय जेव्हा काश्मीरला होता 3 वर्ष, तिथलं त्यावेळेला आतंकवाद अगदी पीक असा होता. जे कित्येक वेळेला खायला म्हणशील तर ते त्या सरोवरातलं आत हे मारायचं, भोग पाडायचं, त्याच्यातले मासे काढायचे, किंवा काही वेळेला ॲपलची चटणी, ॲपलचीच भाजी, ॲपल असं सगळं होतं. त्याच वेळेला जी आपण काश्मीर फाईल्स म्हणतो ती सगळी जाळपोळ आणि ते सगळं सुरू होतं. सैनिकांना शिव्या घालणं किंवा त्यांच्या अंगात थुकणं असा तो सगळा काल होता. तरी तो म्हणायचा की मला जे इथे वर्क सॅटिस्फॅक्शन मिळतं ना ते तुम्हाला नाही मिळू शकणार. हा त्याचाच असा एक मी कायम लक्षात ठेवते की नाही, तुम्ही शेवटी सुख दुःख किंवा आपल्या आयुष्यातला ऐशो आराम, आनंद कशात शोधता?
ठीक आहे, तुम्ही घरामध्ये राहणं, त्याचा कम्फर्ट, गाडी किती आहे, साड्या किती आहेत, त्याच्यामध्ये शोधायचं की वर्क सॅटिस्फॅक्शन शोधायचं. दुसरं त्याचं मला एक वाक्य नेहमी आठवतं, जे मी इतर सगळ्या आयांनाही सांगू इच्छिते, की तो म्हणायचा मध्ये जे मुंबईत बॉम्बस्फोट झाले, तुम्हाला माहिती आहे साखळी बॉम्बस्फोट झाले, तेव्हा तो जनरल पद्मनाभनचा एडीसी होता. अच्छा. त्यामुळे एरवी तर त्यांच्याकडे तो असताना तर मोबाईल नव्हते, पण त्यांच्याकडे असताना त्याला हॉटलाईन वरून बोलता यायचं. अच्छा. आणि तेव्हा त्यांनी त्यामध्ये ज्या पहिल्या दिवशी स्फोट झाले तेव्हा विनयचे बाबा आणि विनयची बहीण फोर्टमध्येच होती. तेव्हा त्याचा पहिला फोन आला की तुम्ही सगळे सुरक्षित आहात की नाही. आणि मग तो म्हणायचा, अगं मला तुमची काळजी जास्ती वाटते, कारण आमच्यावर हल्ला झाला तर आमच्या संरक्षणासाठी आम्हाला AK-47 आहे. बरोबर. किंवा काही वेळेला एखाद्या ऑपरेशनला जाताना तुम्हाला प्रोटेक्शनसाठी काही दुसरी फौज येत असते, तुमचं काय, तुमच्या हातात शस्त्र नाहीत, काही नाहीत. आणि मला असं वाटतं अगदी अगदी कालचीच आपण उदाहरण घेऊया की तो कुठचा कोण स्वतः दहशतवादी असणारा इस्रायलच्या हल्ल्यामध्ये मारला गेला आणि आपल्याकडची लोक म्हणतात की हर घर में वो निकलेगा. म्हणजे काय भविष्यात असेल आपल्याला सांगता येत नाही. अशा वेळी इट इज अ ड्युटी ऑफ ईच अँड एव्हरी मदर, नॉट ओनली तिकडे सैन्य तिकडे पाठवणं हे आपलं ड्युटी आहे, सगळ्यांना शक्यही नाही आहे, पण इथले ते सुद्धा यू मस्ट बी वेल डिफेंडेड, वेल ट्रेंड. तुमच्यावर कोणी किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी आलं तर आपण घरात बसणं, किंवा मागे काही काळामध्ये जसं झालं की तुला म्हटलं तर मी इतिहासाचा जेव्हा अभ्यास करते तेव्हा मला ही गोष्ट जास्ती प्रकर्षाने जाणवते की देर वॉज नो ऑप्शन, पीपल वर किल्ड लाईक एनिथिंग. तुम्हाला पद्मिनीची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की तिने जोहार केला, पण याच्या जाईपर्यंत पोचेपर्यंत तो जो खंदक होता त्या खंदकामधून तो खंदक पार कसा करायचा. मग गावातली लोक पकडून आणली गेली, 30,000 माणसं नुसती कापली गेली, मुणकी टाकून रस्ता बनवला गेला. म्हणजे हे सगळं जे होतं ना अतर्क्य आहे हे सगळं. हा जो सगळा इतिहास आहे ना तो मला जास्ती पटायला लागतो. आणि मग काही वेळेला खूप भीती वाटते की आपण आत्ताचा जो भारत आहे हा बुळा बावळा क्षात्रतेज विसरलेला असा झालेला आहे. आमचे म्हणजे राजकारणी सगळेच नाही बोलतो, काही करतो, काय बिघडलं काय झालं. तर खूप काहीतरी लोकांना असं वाटतं की माझ्या ट्रेजरमध्ये खूप गोष्टी आहेत ज्या लोकांसमोर मी कधी आणि केव्हा मांडू शकेन मला माहिती नाही, बट आय एम ट्राईंग माय बेस्ट टू डू इट. म्हणजे माझे व्हिडिओ बनवताना माझा चॅनल आहे स्वतःचा अनुराधा गोरे कथा सागर, वा, त्याच्यावर मी असंच नालंदा विद्यापीठ गेलं कुठे का गेलं, किंवा आत्ता मगाशी मी त्याचा उल्लेख केला ते, किंवा जयचंद त्याचं काय झालं, शेवटी तो ट्रेटर होता, त्यांनी माहिती दिली असं म्हटलं जातं, पण त्याचं काय झालं तर केवळ 15 वर्षात त्याचं घराणं संपलं. दुसऱ्याच वर्षी मोहम्मद घोरी पुन्हा आला आणि त्यांनी जयचंदाला मारलं. ह्याच्यामध्ये आपण म्हणतो की जयचंदानी पृथ्वीराजाच्या विरुद्ध लढाई झाली आणि पृथ्वीराज हारले, तर त्या लढाईमध्ये त्यांनी त्याची मुलगी गमावली, जावाई गमावला, मुलगाही गमावला. कारण त्या मुलाला त्या दार जेव्हा उघडत नव्हतं त्या किल्ल्याचं, म्हणजे आता लालकोट त्याला आत्ता जो लाल किल्ला आहे तो वेगळा आहे, पृथ्वीराज चव्हाणाचा तिथे किल्ला होता, त्या किल्ल्याचा दरवाजा उघडत नव्हता, त्याच्या मुलाला बांधलं गेलं, ते खेळ्या होते ते, आणि मग हत्तीला धडका द्यायला सांगितलं आणि तो मुलगा मेला तिथे रक्ताची रकास. सो ही लॉस्ट एव्हरीथिंग. राज्य तर गेलंच गेलं, पण अख्खं खूळ त्याचं खलास झालं. सो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अजूनही जे गद्दार आहेत ना त्यांना ह्याही गोष्टी कळणं महत्वाचं आहे की शेवटी होतं कसं. किंवा आपण अफगाणिस्तानचं म्हणतो, तुला हे माहितीये का की गांधारी अफगाणिस्तानची होती, आंबी हा गांधारचा राजा होता. आणि ही गांधारीचा शाप आजही अफगाण भोगतोय असं जे आपण म्हणतो, त्याच्या मागे खूप मोठी स्टोरी आहे. मला वाटते मी ते मागे व्हिडिओ त्याचा केला होता, पण इट इज अ ट्रू, खरं ट्रू. पण हे सगळं इतकं भारावणार आहे आणि हा इतिहास, तर आपण आज तर ह्यांना नवरात्री निमित्त भेटतोय, पण मला सांगायला आवडेल की बोलता बोलता असा विषय निघाला आणि ह्या ज्या राण्या आहेत किंवा ज्या आपल्या हिंदुस्थानातल्या राण्या आहेत, भारतातल्या राण्या आहेत, ज्या म्हणजे आपल्याला काही ठराविकच माहिती आहेत, आणि नवरात्र आहे, आपण प्रत्येक स्त्रीचा जागर करतो आणि या निमित्त या राण्यांचा इतिहास जाणून घ्यायला मला स्वतःला आवडेल आणि तो तुमच्यापर्यंत अनुराधा मॅडम यांच्या थ्रू आपण पोहोचवणार आहोत. सो काही एपिसोड्स आपण नवरात्र निमित्त ते सुद्धा करणार आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत. आत्ता निमित्त त्यांना भेटायचं होतं, कारण कुठेही त्या या राण्यांपेक्षा कमी नाही आहे, त्यांचा कुठेतरी इतिहास हा त्याच्यापेक्षा कमी नाही. आणि तो जो लढा आहे तो मला सुद्धा माहित नव्हता की तो इतका भारावणार आहे. त्यांचा प्रवास अजूनही सुरू आहे, जसं त्या म्हणतायत तसं की कॅप्टन विनायक गोरे ह्यांचं शहीद होणं आणि त्यानंतरचं तुमचं आयुष्य बदलणं आणि ती जिद्द ठेवणं, अनेकांना त्यांचा रस्ता सापडत नाही, पण तुम्ही तो रस्ता फक्त जगला नाहीत
तर तुम्ही तो इतरांनाही जगवलात, इतरांनाही त्यातून बळ दिलं. सो आई हे जे आहे, आईचं जे आई पण आहे ते तुम्ही ऍक्च्युली जगताय. म्हणजे ते असताना तर तुम्ही आई होतात, पण त्यानंतर तुम्ही अनेकांच्या आई झालेल्या आहात, अनेकांना एक वेगळं मार्गदर्शन केलेलं आहे. असं म्हणतात की जिजाऊ नसते तर शिवाजी महाराज झाले नसते, ते घडले नसते. आणि अनेकदा असं म्हणतात की शिवाजी महाराज जन्मावे तर ते शेजारच्यांच्या घरात. सो तुमच्या घरात तुम्ही शेजारी न करता स्वतः ते सगळं अनुभवलं, ते सगळं भोगलं असं मी म्हणेन, बिकॉज तो काळ तसाच असेल. तेव्हा तुम्ही लॉस्ट असाल, जेव्हा ते शहीद झाले त्यानंतरचा वेळ. पण जेव्हा अशा गप्पा होतात, जेव्हा हे सगळं पुन्हा पुन्हा बोललं जातं, तेव्हा बळ पुन्हा मिळतं. पण त्या जखमेवरची खपली अनावधानाने पुन्हा निघते. खरं तर ती खपली धरलेलीच नाहीये, त्यामुळे खपली पुन्हा निघायचा प्रश्नच येत नाही. म्हणजे मध्ये सहज माझी एक मैत्रीण मला म्हणाली, अगं ते अश्वत्थामाची जखम तुला माहिती आहे की नाही, तशी आमची जखम असते. कारण कशी खपली धरणार, रोजच्या रोज मला आजच्याच पेपरमध्ये आहे ना की इथे सैनिक मारला गेला, तिथे मारला गेला, या तळावर हल्ला गेला, किंवा आत्ता जे काही सगळं काश्मीरमध्ये कालला तिथे परत एकदा नारे जे घुमले, तर विनय जेव्हा होता तेव्हा ते चरारे शरीफ आणि हे सगळं होतच नाही. तर ह्या सगळ्या बातम्या आमच्या जखमेवर कपली कधी भरूनच देत नाही. आणि काही वेळेला मग लोकांना वाटतं हे अशा काय बोलतात. त्याचं कारण ते असतं की तुम्हाला जे माहिती नाही ते आम्ही तुम्ही जे भोगू शकणार नाही जन्मोजन्मी ते आम्ही भोगलेलं आहे. आणि तुम्हाला जे दिसतं त्यापेक्षा खूप वेगळं जग आहे की जे आम्ही अनुभवलंय. मला असं वाटतं की सगळ्या तमाम स्त्री वर्गाला मला सांगावं वाटेल की तुमचं वय विसरा आणि तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या परिसराचं आणि आपल्या भारतमातेचं रक्षण करणं हे तुमच्या माझ्यापैकी प्रत्येकीचं कर्तव्य आहे. असं जेव्हा तुम्ही मानाल ना, तेव्हा तुम्ही आपोआपच ग्रो व्हाल. तुमचं वय, प्रोफेशन कशाच तुमच्या आड येणार नाही. मला वाटते मी नवरात्रीच्या निमित्ताने देवीला आपण ही प्रार्थना करूया. आणि थांबते मी आता. मला वाटतं येस, नक्कीच. आणि जसं मी म्हणाले तसं की त्यांच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत, पण त्या राण्यांचा इतिहास जाणून घ्यायचा आहे. सो तो आपण भेटणार आहोत पुढच्या भागात सुद्धा, आणि ते राण्यांचा इतिहास या नवरात्र निमित्त जाणून घेणार आहोत. आज त्यांना भेटलो, त्यांचा हा प्रवास असाही जाणून घेतला. कॅप्टन विनायक गोरे यांची वीरमाता एवढी त्यांची जी ओळख होती, त्या ओळखीला त्यांनी कसं एक प्रेरणा देणारं गोष्ट त्याच्यातून काय निर्माण केली ते आज कळलेलं आहे. सो नवरात्रानिमित्त आईचा जागर होत असतो, तिच्याबद्दल दुर्गे मातेचा अवतार. सो हा सुद्धा एक वेगळा अवतार होता. आईचा जागर अशा पद्धतीने करावा असं आम्हाला वाटलं, आणि म्हणून मज्जा पिंक आज त्यांना भेटायला आलं. सो अनुराधा मॅडम, थँक्यू सो मच. खूप मस्त वाटलं. जाता जाता आज तिथे बसलेली आपली प्रत्येक मैत्रीण वेगवेगळा तिचा लढा लढतेय, वेगवेगळा तिच्या आयुष्यात असलेला प्रत्येकीचा आपला लढा आहे. आज तुम्ही तुमचा लढा लढताना तिला जाता जाता नवरात्र निमित्त किंवा एरवीही एक स्त्री म्हणून काहीतरी सांगायचं असेल, एक मैत्रीपर काही सल्ला असेल, तर तो काय असेल? ते स्त्री म्हणतं की स्त्रीच्या बरोबर शक्ती हे पण स्त्रीलिंगीच आहे. तिला मी तेच सांगते, तू एक शक्ती आहेस हे कधीच विसरू नकोस, म्हणजे तुझा लढा लढणं तुला सोपं होईल. क्या बात आहे. अगदी थोडक्यात पण इतकं मोठं विधान आणि इतकं छान पद्धतीने सांगितलं. एक आईच इतक्या उत्तम पद्धतीत ते पोचू शकते. सो थँक्यू सो मच. पुन्हा भेटूच.